अगदी महेश, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडलेला पुढची देखील महत्वाची बातमी आहे ज्यावर मला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे। अमित ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत। अमित ठाकरे या ठिकाणी जेनझींसोबत संवाद साधणार आहेत, विविध महाविद्यालयांना भेट देतील, विद्यार्थ्यांशी संवाद साधतील। काही दिवसापूर्वी सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश, राज ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की जेनझींवर लक्ष केंद्रित करा, त्यांना सोबत घेऊन पुढे राजकारण करायचंय असे खरं तर निर्देश पुण्यात राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेले होते पदाधिकाऱ्यांना। आता मात्र तोच धडा नाशिकमध्ये देखील गिरवला जाईल, पण अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात। खरे आपण बघितलं असेल तर जेनझीची क्रांती जी आहे ती संपूर्ण देशाने या ठिकाणी पाहिलेली होती आणि काही दिवसांपूर्वी मत्स्य पक्ष प्रमुख राज ठाकरे स्वतः नाशिक दौऱ्यावर आले असताना त्यांना देखील काही विद्यार्थ्यांनी जी आहे ती भेट दिलेली होती। अनेक विद्यार्थ्यांसोबत राज ठाकरे यांनी देखील संवाद साधलेला होता आणि एकूणच त्यांच्या क्लासेसचे विषय असेल किंवा कॉलेजचे विषय असेल ते त्यांनी समजून घेतलेले होते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनसेचे युवा नेते विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर येत आहे आणि ते देखील जेनझींसोबत जे संवाद आहे ते साधणार आहे। उद्या नाशिक दौऱ्यावर अमित ठाकरे येणार असून विविध महाविद्यालयांना ते भेटी देणार आहे आणि या भेटीमधून विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधणार आहे, जेनझींसोबत संवाद साधणार आहे आणि मनसेचे जे काही युनिट आहे त्याचं देखील उद्घाटन आणि सभासद नोंदणीचा जो आढावा आहे तो अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये घेतला जाणार आहे। सकाळी 9:30 वाजेपासून खरतर हा दौऱ्याला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये कर्मवीर वाबळे महाविद्यालय असेल आणि नाशिकमध्ये केटीएम असेल वेगवेगळे जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयांमध्ये ते जाणार आहे आणि तेथील विद्यार्थ्यांसोबत ते संवाद साधणार आहे आणि विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जे आहे ते मनसेकडनं करण्यात आलेले। त्यामुळे एकूण मनसेच्या या अमित ठाकरे यांच्या जेनझी संवादाकडे देखील सर्वांचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।